राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी सारथीच्या धर्तीवर आता अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने मार्टीची स्थापना यामुळे होणार आहे। मार्टी संस्थेसाठी एकूण 11 पदं निर्माण करायला मान्यता देण्यात आली आहे। त्यासाठी एकूण 6,25,00,000 रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली। अजितदादाला आम्ही विनंती केली आणि अजितदादांनी आमच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री महोदयाकडे तो प्रस्ताव घेऊन गेलो। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मंजुरी दिली। याला आता 11 पदं आज मान्यता देण्यात आलेली आहे। नव्याने निर्माण करण्यात येणारा अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी याच्यासाठी पद वेतन आणि 6,25,00,000 रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली है। बहुत खुशी की बात है कि आज महायुति सरकार ने आज के कैबिनेट के अंदर अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था की स्थापना की। सिर्फ ये मंजूरी स्थापने की नहीं दी, बट साथ में 11 पद और 6.5 करोड़ रुपए भी दिया उनके पगार और बाकी के कामकाज को शुरू करने के लिए। कुछ निर्णय दिखावे के लिए होते, कुछ निर्णय समाज को आगे लेके जाने के होते। अल्पसंख्यक मेळावा न्यू बॉम्बे में हुआ था, उसमें जिसमें ठराव हमने रखा था, वो ठराव के जरिए आज ये निर्णय हुआ है। आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा फुटलेला आहे, कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडी बरोबर मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यामुळे आता हे केलेलं असावं। परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत खरी नाहीये आणि म्हणून हे मंडळ कागदोपत्रीच राहू नये। आरती असो, बार्टी असो, महाज्योती असो, या सगळ्या मंडळाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सुद्धा अजून जनता विद्यार्थी समाधानी नाही। आता हे नवीन मंडळ करत असताना पाहू आपण की अल्पसंख्याकांना सुद्धा न्याय हे सरकार देऊ शकतं का।